आजच्या सत्याच्या मोर्चाला अजूनही पोलिसांची परवानगी नाहीये। निवडणूक आयोगाच्या विरोधात होणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये आणि त्यामुळे विना परवानगीच मोर्चा झाल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत। मोर्चानंतर आयोजकांवर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे। आपण काही वेळापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केलेली होती। त्यांनी देखील म्हटलेलं आहे की परवानगी मिळालेली नाहीये, त्यामुळे जी काही कारवाई होईल त्याला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत। तर या संदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर बोलतायत, आपण पाहूया। खोट्या मतदारांना सावधानतेचा इशारा देणारा मोर्चा आहे आणि मला असं वाटते की या मोर्चामध्ये केवळ विरोधी पक्ष नाही तर सत्ताधारी पक्षाची जी लोक आहेत त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे। कारण त्यांना वाटत नाही का की याद्या निकोप असल्या पाहिजेत, निर्दोष असल्या पाहिजेत, स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि स्वच्छ वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्या पाहिजेत। आणि आमची तीच भूमिका आहे। आमची कुठची भूमिका काय आहे की याद्यांमध्ये असणारा घोळ जो आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे तो घोळ क्लिअर करा, स्वच्छ करा, याद्या स्वच्छ करा आणि निवडणूक घ्या। आमची काय त्याला नाकार नाहीच आहे। नाही, ह्याचा अर्थ आम्ही निवडणूक आयोगावरती मोर्चा काढतोय, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय। खरं सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी याच्यावरती आमच्या सोबत असलं पाहिजे। सत्ता आज असते उद्या नसते, हेच आरोप पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना आम्ही लोक करत होतो। तेच आरोप आता आम्ही परत करतोय। आता ते सत्तेवर गेले तर त्या लोकांना ते आरोप खोटे वाटतील। नाही, हरकत नाही। पाऊस जरी असला तरी लोकांनी आता ठाम निर्णय केलेला आहे की मोर्चात सहभागी व्हायचं आहे। राजसाहेब तर आता ट्रेननीच निघणार आहेत आणि आम्ही तर सगळे निघालेलो आहोत। मला असं वाटतं की आता नेमकं कोण येणार ते मला पण कल्पना नाही, पण आमच्यासोबत काँग्रेसचे सगळी लोक आहेत।